बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2017 आपण आहोत कन्नमवार नगर 2 मध्ये। इथल्या एका गार्डनमध्ये काही मुलं बसली आहेत। बघूया त्यांना या इलेक्शनबद्दल किंवा पुढच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्या या राजकारण्यांकडून, त्यांना काय वाटतंय, त्यांना काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, जाणून घे त्यांच्याकडनं। काय प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला बेसिकली इथे, की ज्या तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकाकडनं की त्यांनी आम्हाला या गोष्टी ॲटलिस्ट पुरवाव्यात, काय वाटतं? आत्तापर्यंत तर विक्रोळीत जेवढे पण रोड आहेत ते सगळे खराब आहेत। आम्ही या गार्डनमध्ये खेळतो, आम्ही इकडे राऊंड मारले होतो, ज्येष्ठ नागरिक आहेत, इकडचे टॉयलेट्स अजिबात क्लीन नाहीत, थोडे म्हणजे लक्षच दिलं नाही, जेव्हापासून म्हणलं तेव्हापासून काहीच लक्ष नाही दिलं। रोडचं कंप्लेंट दिल्यात पण रोडचं पण काय होत नाही, कोण लक्ष द्यायला तयार नाही इकडे या साईडला। खूप काही असे प्रॉब्लेम्स आहे, इव्हन डम्पिंगचा पण प्रॉब्लेम आहे, रोज सकाळी वास येतो, रात्री वास येतो, खूप काही असे प्रॉब्लेम्स आहे एरियामध्ये, पण ते कोणच लक्ष द्यायला तयार नाही इथे। आता तर माझं 18 कंप्लीट नाही, पण जेव्हा 18 कंप्लीट होईल तेव्हा असं वाटतं मला की नगरसेवकांनी नॉर्मली इकडे जे गार्डन आहे तर टॉयलेट तरी पहिले नीट क्लीन वगैरे ठेवायला पाहिजे। आणि अजूनही गार्डन आहे तिकडे, पण त्यामध्ये पण आता म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे थोडंफार, मग होईल असं वाटतं, पण ते सगळं नीट झालं पाहिजे। निवडून कोणी आलं तरी चालेल, पण त्यांनी इकडे सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे। फक्त इलेक्शनच्या वेळी येऊन हे सगळं करणं हे गरजेचं नाही आहे, इतर दिवशी पण असे येऊन त्यांनी कधी पण लक्ष ठेवावं गार्डनमध्ये काय चाललंय काय नाही ते पण बघावं त्या लोकांनी। फक्त इलेक्शनच्या टायमाला येणं हे असं सगळं करणं ह्याला महत्त्व नाही आहे। स्विमिंग पूलचं मी लहानपणापासून ऐकतोय की इथे स्विमिंग पूल बनणार आहे, बट अजूनपर्यंत काय स्विमिंग पूलचं काय एक गोष्ट पण अशी वाटत नाही की तिथे स्विमिंग पूल बनेल, कारण सगळं जंगलसारखं पडलेलं आहे तिकडे। तर ह्या गोष्टी पण आहेत की स्विमिंग पूल बनणार आहे, पाचच्या इलेक्शनला पण हेच गोष्टी झालेल्या की स्विमिंग पूल बांधू आम्ही, बट अजून काय स्विमिंग पूलचं हेच दिसत नाही आम्हाला। साधारण किती वर्षापासून हे ऐकतोस तू, किती वर्ष झाली इथे बांधू असं ऐकतोस? 8-10 वर्ष झाले असतील। 8-10 वर्षापासून ह्याच गोष्टी चालू आहेत की इथे स्विमिंग पूल बांधू। ती जागा पण खाली करून घेतली आहे, बट ती जागा नुसती अशीच बंद आहे आणि सगळं जंगलसारखं झालं तिकडे, तर स्विमिंग पूल नावाची गोष्ट काही दिसतच नाही त्या साईडला। बऱ्याच ठिकाणी वायफायची हे लागली आहे, तर वायफाय पण पोरांना जर हे करून दिलं, कारण काय जणांकडे वायफाय नसतो, मोबाईल आहे बट कम्प्युटर नाही, तर त्यांच्या एज्युकेशनसाठी म्हणजे ऑनलाईन वगैरे त्यांना काय करण्यासाठी वायफाय जर लागला तर खूप चांगलं होईल इथे। नक्कीच या होत्या काही बेसिक पण महत्त्वाच्या त्यांच्या अपेक्षा।